हे गाईस, तर बघा जेवायला काय आहे. स्पृहाला पुरी दिली होती म्हणून एक उरली होती आणि माझ्यासाठी एक चपाती, खिचडी, बटाट्याची भाजी, काकडी आणि बीटरूट. तर एवढं सगळं जेवायला होतं दुपारी. गाईस, तर हे बघा, हे कसे चिप्स बनले. तर हे जरा ना येल्लो झाले. मी घरात वाट टाकले होते तर त्यांना कलर आहे ना असा येल्लो आला. आय डोंट नो व्हाय. खूप जास्तच येल्लो येल्लो दिसत आहे ते मला. आणि ते पण आता वाळलेत आणि मी डब्यात भरून ठेवते. हे गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. आणि आता नव्या दिवसाची नवी सुरुवात तर नाही आहे. आता ब्लॉगची सुरुवात संध्याकाळची करते. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि 5:30 वाजता मी ब्लॉगची सुरुवात करते. आणि हे चिप्स आता मी भरून ठेवते. मी तुम्हाला ती क्लिप पुढे दाखवते. आणि चिप्स भरून ठेवते. आणि तुम्ही माझं तोंड बघू शकता. उन्हात जाऊन 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 इतकी काळी पडली ना मी, खतरनाक. त्याच्यावर मला काहीतरी करावं लागेल. आणि ऊन पण खूप लागतंय. तुम्ही बघू शकता माझे डोळे वगैरे असे मला थोडंसं ऊन लागल्यासारखे झापड बसते ना तशी झाली आहे. होईल ते कवर. मला थंड पाण्याने आंघोळही करावं लागेल. असं वाटतं जशी मी आंघोळच केली नाही अशी हालत झाली माझी. ओ माय गॉड. आणि सकाळी कुकिंगमध्ये काय बनवलं होतं, तर सकाळी कुकिंगमध्ये मी बनवलं होतं, काय बनवलं होतं मग, बटाट्याची भाजी बनवली होती. स्पृहाला पुऱ्या तळून दिल्या होत्या. आणि मी माझ्यासाठी चपाती करून घेतली होती, त्याच्यासोबत काकडी आणि आपलं बीटरूट, बस. तर चला, तर ब्लॉगची तर सुरुवात झाली आहे. तर आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काय काय करते, काय काय नाही माझ्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून. बाय बाय नाही रे बाळा, स्टे ट्यून. अजून ब्लॉग शेवट नाही झाला आपला. एव्हरीवन, तर जस्ट स्वयंपाक झालाय माझा. वड्याची भाजी बनवली, चपाती बनवली आणि भात टाकला होता. तर ॲक्च्युली भात स्पृहापुरताच बनवला होता, कारण मी भात थोडं अवॉइड करते. सकाळी पण भात खाल्लं गेलं माझ्याकडनं, त्याच्यामुळे मग म्हटलं पुन्हा 2 टाईम भात नको आणि रात्रीचा तर अजिबातच नको. म्हणून मी आता भात फार कमी बनवला होता. आणि फक्त मला आता चपाती एक बनवली माझ्यासाठी आणि वड्याची भाजी जी की मी आता खाणार आहे. आणि हे बघा, भांडे बघू शकता तुम्ही, जस्ट धुतले मी सगळे. कारण की ना काही वाळवणं बनवणं म्हणजे ना इतकं डेंजर असतं की घरात इतका पसारा होऊन जातो. आणि लिटरली माझ्या घरात खूप पसारा होऊन गेला, बिकॉज आपण थकतो आणि काही कामं स्किप होतात आपले रेग्युलरचे. आणि तेच झालं माझं. लिटरली बाहेर गॅलरीत वाट टाकलेले कपडे माझ्या स्पृहाने घरात काढून आणले तिला सांगितल्यानंतर, आणि तीच काही कामं करते. आणि थोडं थकायला होतं, कारण सारखं सारखं वरती जाणं खाली येणं, ते वाट टाकणं, मानपाट ऐकून जाते. ते एक 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 मोकळा करून तो चिप्स टाकणं वगैरे फार खतरनाक असतं ते. बस आता मी तर स्टॉप घेते. बस आता बस एवढंच करणार आहे मी. आणि आय विल बी डन. इट विल बी डन. पुन्हा बनवणार नाही. उरलेले बटाटे भाजीला वापरून टाकणार आहे बस. तर आता मी जेवण करते आणि मग भेटते तुम्हाला. हे गाईस, तर हे बघा, वड्याची भाजी आणि माझी चपाती जे मी आता खाणार आहे डिनरला. बस आता जेवण करते.